दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हा व्हिडिओ शिवजयंतीचा आहे। तुम्ही छान देवाची भजनं लावून मी माझं स्वयंपाकाचं काम चालू केलं व माझ्या मुलीनी तिकडे शिवाजी महाराज जयंती साजरी करायसाठी तयारी चालू केली। तर मला उपवास असल्यामुळे मला पारायण पण वाचायचं, पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर मग पारायण वाचू। तर आता जेवायला उशीर होणार तर म्हटलं फराळाचं तर पाहिजेतच, मग मी थोडेसे शेंगदाणे तळून घेतले आणि साबुदाण्याचे पापड होते ते पण तळून घेतले आणि नंतर मग ते साबुदाण्याचा मी चिवडा म्हणजे माझा पापड जमले नाही तर हा चिवडाच केला गेला तो तळून घेतला। म्हटलं आता पण थोडंसं फराळाचं करून घेतलं, नंतर मग स्वयंपाकाला लागली। आज पोरगी घरी होती, म्हटलं मग थोडासा चांगला स्वयंपाक करावा। रोजचं रुटीन कसं असतं की सगळे सकाळीच निघून जातात, क्लासवर जातात, जॉबवर जातात, त्याच्यामुळे भाजी चपातीच केल्या जाते। वरण भात भाजी पोळी एवढा काही आकात होत नाही, तर मग आज थोडंसं गोड पण शिवाजी महाराजांची जयंती पण होती आणि मुलांचं खूप दिवसात चालू होतं गुलाबजामुन करायचं, तर त्याच्यामुळे मग खवा जे पाकिटच आणलं होतं विकतचं त्याचेच गुलाबजामुन केले, पण याच्यात हे खूप फुगले होते, त्याच्यात थोडासा पाक कमीच पडला होता। आणि इकडे यांनी अशी शिवजयंती साजरी केली, छान पूजा करून घेतली आणि आरती वाढली आणि सर्वात शेवटी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र।